एका श्रीमंत जमीनदाराचा मुलगा, ज्याच्या आयुष्यात सुखाची कमतरता नव्हती, ज्याच्या दारात श्रीमंती लोळण घेत होती. पण या मुलाने सोन्याचा चमचा बाजूला सारून कुष्ठरुग्णांच्या सेवेचा वसा घेतला. अंगावरचे उंची कपडे उतरवून त्याने श्रमाचं साधं वस्त्र परिधान केलं आणि राजमहालासारखं घर सोडून तो कुष्ठरुग्णांच्या झोपडीत जाऊन राहिला. श्रीमंतीच्या चैनी दुनियेतून बाहेर पडून माणुसकीची पंढरी वसवणारा हा माणूस म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे, म्हणजेच आधुनिक युगाचे संत बाबा आमटे. एका रात्री भर पावसात एका कुष्ठरुग्णाला अर्धमेल्या अवस्थेत त्यांनी पाहिलं आणि आधी ते घाबरून पळाले, पण भीतीला हरवण्यासाठी ते पुन्हा परतले आणि तिथूनच जन्म झाला एका अभय साधकाचा. बाबांनी कायद्याची पदवी घेतलेली, त्यांनी वकिलीही केलेली, पण त्यांचं मन रमलं ते समाजसेवेत. बाबा म्हणायचे, हाताला काम आणि कष्टाला दाम मिळाला की माणूस मरणालाही हरवू शकतो. ज्या आजाराला तेव्हाच काय आत्ताही जग घाबरतंय त्याचं भय घालवण्यासाठी बाबांनी चक्क स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी आनंदवन उभारलं, जे फक्त कुष्ठरुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र नव्हतं, तर समाजाने नाकारलेल्या माणसांसाठी त्यांच्या स्वाभिमानाचा हुंकार होता. बाबांनी या समाजकार्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि या प्रवासात त्यांच्या सावलीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे. ज्या काळात कुष्ठरुग्णाला स्पर्श करायलाही जग घाबरायचं, त्या काळात साधनाताईंनी या रुग्णांची जखम स्वतःच्या हाताने धुतलीय, त्यांना मायेचा घास भरवलाय. बाबा आमटेंच्या याच कार्याची दखल घेत त्यांना रॅमन मॅग्सेसे आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं. जमिनीशी नातं सांगणारे, निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभं राहणारे आणि सत्यासाठी लढणारे बाबा आमटे कोणत्याही इंग्रजी शाळेत नाहीत, तर जगाला माणुसकी शिकवणारा हा हिरा एका मराठी शाळेत घडलाय. हो, बाबा आमटे एका मराठी शाळेत शिकलेत.